एमपीएससी यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी इतर परीक्षांच्या तारखा लक्षात न घेता एमपीएससीनं परीक्षा पुढे ढकलल्या। परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम। एमपीएससीनं परीक्षेचं फेरनियोजन करण्याची मागणी। साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव इथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रशिक्षण केंद्राला निधी मंजूर। तब्बल 110 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर केल्यानं भव्य प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असताना महापालिका प्रशासनाकडून वृक्षारोपणाची तयारी। महानगरपालिका उद्यान विभाग अधिकारी आणि पर्यावरण प्रेमींकडून जागेची संयुक्त पाहणी। गोदावरी काठ आणि उपनद्यांच्या काठावर वृक्षारोपण करण्याची वृक्षप्रेमींची मागणी। कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलच्या दुरुस्तीसाठी सिंचन विभागाकडून हालचाली। सर्जवेलची गळती रोखण्यासाठी कोयनेचे 2 टप्पे 3 महिन्यांसाठी बंद राहणार। दुरुस्ती काळामध्ये चिपळूणमधील एमआयडीसीसह ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार। शेतकऱ्यांचे 2000 कोटी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर तातडीनं कारवाई करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी। राज्यातील 163 पैकी 129 साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।